नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 40 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउज शिवणार आहोत, ज्याची उंची आहे 14 इंच आणि बाही आहे 9.5 इंच। आता या 40 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाउजची उंची, बाही आणि गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा तुमचं जे कस्टमरचं माप आहे त्यानुसार सुद्धा घेऊ शकता। या ब्लाउजचं पूर्ण पेपर कटिंग आणि ते फिनिशिंग मध्ये कसं शिवायचं हे आपण पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पेपर कटिंग करण्यासाठी इथे मी एक पुठ्ठा घेतलेला आहे। हा पुठ्ठा असा उभा ठेवून माझ्याकडची जी बाजू आहे या ठिकाणी मी अर्धा इंचावर मार्क करून घेते आणि यावर एक सरळ रेष ओढून घेते। ब्लाउजची पूर्ण उंची आहे 14 इंच। 14 इंचामध्ये 1.5 इंच मी प्लस करून घेणार आहे, म्हणजे 15.5 इंच, आणि इथे मी ब्लाउजची उंची 15.5 इंचावरती मार्क करते। उंचीचं मार्किंग करून झाल्यानंतर इथे मी शोल्डरचं माप टाकते। 40 साईजचं ब्लाउज आहे म्हणून मी इथे शोल्डर घेते 6 इंच। 6 इंचावर मार्क करून झाल्यानंतर इथे आपल्याला गळ्या रुंदीचं माप टाकायचंय। तुम्हाला जर पसरट गळा हवा असेल तर तुम्ही इथे 3 इंच शोल्डर पट्टी आणि 3 इंच गळा रुंदी सुद्धा घेऊ शकता, पण मी कस्टमरच्या आवडीनुसार इथे गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे आणि शोल्डर पट्टी 3.25 इंच घेतली। वरच्या बाजूला मी जे माप टाकलंय तेच खालच्या बाजूला सुद्धा मी टाकते, जे 6 आणि 3.25 इंचावर मी मार्क केलं। गळ्याची उंची मी घेते 6 इंच। इथे 6 इंचावर आपल्याला आडवी रेष ओढायची आहे म्हणून मी 2 ठिकाणी मार्किंग करून घेते, त्यानंतरच आडवी रेष ओढते। गळ्याचं माप टाकून झाल्यानंतर इथे व्यवस्थित असा छान गोलाकार द्यायचा आहे। या ठिकाणी आता मी मुंढ्याचं माप इथे मुंढा मी घेणार आहे 6 इंच। 6 इंचावर मार्किंग करून या ठिकाणी आपल्याला आडवा टेप ठेवायचा आहे। पेपर कटिंग 40 साईजचा आहे म्हणून 40चा चौथा भाग होतो 10 इंच। या 10 इंचामध्ये मी 1.5 इंच शिलाई मार्जिन प्लस करणार आहे आणि 11.5 इंचावरती इथे मी मार्किंग केलेली आहे। खालच्या बाजूने सुद्धा मी हेच माप टाकून घेते। अर्धा इंचाच्या रेषेपासून मी ही माप टाकलेली आहेत। पुढच्या भागाला मुंड्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणी 1 इंचावर मी मार्क करते आणि चंद्रकोरेसारखा इथे गोलाकार देणार आहे। आकार देत असताना मी तिथल्या तिथेच आकार दिलेला आहे, जास्त पसरवला नाहीये। मार्किंग केलेल्या ठिकाणी मी इथे सरळ रेष मारून घेते। आता प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी ही जी अर्धा इंचाची रेष आहे त्या ठिकाणापासून मी टेप ठेवलेला आहे आणि इथे 4.5 इंचावर टेप ठेवून मी मार्किंग केलेला आहे। वरच्या बाजूला सुद्धा मी मार्क करते। आता इथे हे जे 4.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे त्याच्या वरच्या बाजूने मी 1.5 इंचावर मार्किंग केलं तर खालच्या बाजूने अर्धा इंचावर। त्यानंतर हे जे 4.5 इंचाचं मार्किंग आहे त्या ठिकाणी मी उभा टेप ठेवला आणि वरच्या बाजूने सुद्धा मी 4.5 इंचावर मार्क करते। ब्लाउजची उंची जर 13 इंचापर्यंत असली तर तुम्ही ही जी उंची आहे ती 4 इंच ठेवायची आहे। खालच्या बाजूचे मी दोन्ही पॉइंट जोडून घेतले आणि इथे वरच्या बाजूला मी सरळ 1 इंचावर मार्क करते। या ठिकाणी आकार देताना मी वरच्या बाजूने सुरुवात करते। वर थोडासा खोलगट आकार द्यायचा आहे, त्यानंतर अशा पद्धतीने हे जोडायचंय आणि नंतर या पॉइंट पासून वरच्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने थोडासा गोलाकार करायचा आहे आणि परफेक्ट असा शेप तयार झालेला आहे। आता हा जो मार्किंग केलेला भाग आहे तो आपला कट होणार आहे म्हणून तो अर्धा इंचाचा भाग आपण या ठिकाणी अर्धा इंच वाढवणार आहोत। आता गळ्याच्या आकारापासून या ठिकाणी अर्धा इंचावरती अशा पद्धतीने तिरकस रेष ओढून घ्यायची आहे। 4.5 इंचाचं जे मार्किंग आहे त्याच्या वरच्या बाजूने आपण 1.5 इंचाने वाढवलं होतं। आता हे 1.5 इंच आपल्याला बाहेरच्या बाजूने वाढवायचंय म्हणून इथे खालच्या बाजूने मी 1.5 इंचावर मार्किंग केलं। आता हा जो आकार मी दिलेला आहे हा आपण कट करणार आहोत आणि पुन्हा शिवणार आहोत, म्हणजे इथे आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे म्हणून मी इथे 1 इंच वरच्या बाजूने वाढवते। शिलाई मार्जिन जर कमी ठेवत असाल तर तुम्ही 1.5 इंचापर्यंत वाढवलं तरी सुद्धा चालेल। आता खालचा आणि वरचा हे दोन्ही पॉइंट मी जोडून घेते। आपलं प्रिन्सेस कटचं पूर्ण मार्किंग करून तयार आहे, पण ब्लाउज शिवत असताना खालच्या बाजूने मी पुन्हा तिरकस आकार देते आणि कटिंग करून घेते। त्यामुळे मी ब्लाउज शिवते कसं आहे हे सुद्धा तुम्हाला बघायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित कळतील। जर तुम्ही फक्त पेपर कटिंगच बघितलेलं आहे आणि डायरेक्ट ब्लाउज शिवायला घेताय तर तुम्हाला कदाचित ते जमणार नाहीये, कारण हे पेपर कटिंग वापरून माझं ब्लाउज शिवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे। बाहेरच्या बाजूने मी जे मार्किंग केलेलं आहे हे मी पूर्ण कट करून घेणार आहे। आतल्या बाजूला मी जो आकार दिलेला आहे तो मी कट करत नाहीये, तर ते मी तसंच ठेवते। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ते कट सुद्धा करू शकता, पण इथे मी हे अखंडच पेपर कटिंग वापरणार आहे।
अस्तरची डबल घडी मी घेतलेली आहे आणि मागच्या भागाचं माप टाकते। ब्लाऊजची उंची 14 इंच प्लस शिलाई मार्जिन 1 इंच मी घेतलेला आहे। शोल्डर 6 इंच घेऊन गळा रुंदी मी 2.5 इंच आणि शोल्डर पट्टी 3.25 इंच घेतली। मुंड्याचा आकार देण्यासाठी इथे मी 6 इंचावरती मार्क करते आणि सरळ रेष ओढून घेतली। या बाजूने इथे मी गळ्याचं माप सुद्धा टाकून घेते। गळ्याची उंची आणि गळ्याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। गळ्याला मी इथे अशा पद्धतीने आकार देते आणि हा विदाऊट कॅनव्हास पेपरच मी करणार आहे। गळ्याला आकार दिल्यानंतर आपल्याला इथे छातीचं माप टाकायचं आहे। 10 इंच प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच असं 11.5 इंचावर मी मार्क केलं। खालच्या बाजूने तुम्ही कंबर घेर प्लस टक्स प्लस शिलाई मार्जिन असं सुद्धा मार्क करू शकता। मागच्या भागाला मुंड्याचा आकार देण्यासाठी मी 1.5 इंचावर मार्किंग करून गोलाकार दिला। ब्लाउजला जर काखेमध्ये घोळ पडत असेल तर खालच्या बाजूने तुम्ही इथे अर्धा इंचावर मार्क करायचंय आणि अशा पद्धतीने थोडासा आकार देऊन हे जोडायचं आहे, म्हणजे काखेमध्ये घोळ येणार नाही। आपण जे पेपर कटिंग तयार केलं होतं या ठिकाणी मी हे ठेवलेलं आहे आणि सर्व बाजूंनी मार्क करून घेते। तुम्ही जर आतला आकार कट केलेला असेल तर दोन्ही पार्ट तुम्ही वेगवेगळे ठेवून सुद्धा मार्किंग करून घेऊ शकता। मागच्या आणि पुढच्या भागाचं इथे मार्किंग झालेलं आहे। जो उरलेला कपडा आहे या ठिकाणी मी बाहीसाठी वापरणार आहे। दोन्ही भाग मी कट करून घेतलेले आहेत। आपण मुंड्याच्या खालच्या बाजूला अर्धा इंचावर जे मार्क केलेलं होतं त्याच ठिकाणी मी इथे कट केलेलं आहे। बाहीचं माप टाकण्यासाठी या ठिकाणी मला इथे कापड जॉईन करावं लागणार आहे। दोन्ही भाग ब्लाउज पीसवर ठेवून मी कट करून घेतलेले आहेत। बाहीला सुद्धा कापड जोडून घेतलेलं आहे आणि बाहीचं माप टाकते। बाहीची उंची आहे 9.5 इंच, शिलाई मार्जिन 1 इंच प्लस करून 10.5 इंचावर मी मार्क केलं। ओपन बाजूकडून मी इथे 3 इंचावर मार्क करते। तुमची बाही जर छोटी असेल तर तुम्ही इथे 2.5 इंचावरती डाऊन करायचं आहे आणि जर मोठी असेल तरच 3 इंचावर डाऊन करायचं आहे। बाहीचं परफेक्ट कटिंग कसं करायचं हे माझ्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे। त्याची लिंक तुम्हाला इथे वरच्या बाजूला आय बटनमध्ये दिसत असेल किंवा ती डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी देऊन ठेवते। बाहीला मागच्या भागाचा आणि पुढच्या भागाचा मी आकार दिलेला आहे। त्यानंतर खाली दंडघेर टाकून ते जोडून घेतलेलं आहे। बाहीच्या सेंटरवर मार्किंग केल्यानंतर पुढच्या भागाचा जो आकार आहे तो मी कट करून घेते आणि इथे बाहीचं कटिंग तयार झालेलं आहे। ब्लाउज पीसवर मी अस्तरचे सर्व भाग जोडून घेतलेले आहेत, मागचा भाग, पुढचा भाग आणि बाह्या। मागच्या भागाला टक्स करण्यासाठी जे शिलाई मार्जिन आहे त्या ठिकाणापासून मी मध्य भागावरती फोल्ड करून घेतलं आणि खाली अर्धा इंच आणि वर 4 इंच असं टक्स मारून घेतला। या टक्सला डबल शिलाई सुद्धा मारायची आहे। दुसऱ्या बाजूला सुद्धा शिलाई मार्जिन सोडून सेंटर पासून आपल्याला जो निम्मा भाग असतो त्या ठिकाणी टक्स करायचा आहे। अशा पद्धतीने दोन्ही टक्स तयार झाल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूने पट्टी सुद्धा लावायची आहे आणि आतल्या बाजूने ती अशी फोल्ड करायची आहे। ब्लाउजचे जे दोन्ही पुढचे भाग आहेत ते मी एकावर एक ठेवलेले आहेत आणि आपण पेपर कटिंग करत असताना ज्या पद्धतीने मार्किंग केलेलं होतं त्या पद्धतीने या ठिकाणी मार्किंग करते। खालच्या बाजूने 4.5 इंच अंतर घेऊन मी त्याखाली अर्धा इंच आणि वरच्या साईडने 1.5 इंच माप टाकलं आणि आपण जसा आधी आकार दिला होता त्याच पद्धतीने आकार देऊन हे कट करून घेतलं। ब्लाउजचं कापड जर सुळसुळीत असेल तर कट करत असताना ते सरकत असतं। तुम्ही जर पहिल्यांदाच अशा पद्धतीने कट करत असाल तर इथे तुम्ही टाचण्यांचा वापर सुद्धा करू शकता। आता हे दोन्ही पार्ट मी अशा पद्धतीने वेगवेगळे करून घेतलेले आहेत आणि इथे हे जोडून सुद्धा घेणार आहे। मी हे डायरेक्टच जोडायला घेतलेले आहेत। तुम्हाला जर अशा पद्धतीने हे भाग जोडता येत नसतील तर प्रत्येक भागाचा जो ओपन भाग आहे त्या ठिकाणी जाड टीप मारून घ्या आणि नंतरच या ठिकाणी हे जोडायला घ्या। माझं हे जे ब्लाउज पीसचं कापड आहे हे थोडंसं सुळसुळीत आहे, त्यामुळे हे शिवत असताना कोणतंही कापड निसटू नये याची काळजी घ्यावी लागते। तुमच्या जवळचं ब्लाउज पीस पण जर सुळसुळीत असेल तर तुम्ही सुद्धा एक टीप मारून घ्या। आपला डाव्या साईडचा भाग तयार झालेला आहे। आता उजव्या साईडचा भाग तयार करण्यासाठी आपल्याला इथे खालच्या बाजूने जोडत घ्यायचंय आणि दोन्ही साईडचे भाग तयार करायचे आहेत। डावा भाग तयार करत असताना मी वरच्या बाजूने शिलाई मारायला सुरुवात केली होती आणि उजवा भाग जेव्हा तयार करायला घेतला तेव्हा मी खालच्या बाजूने जोडत येते। या पद्धतीने मी डावा भाग आणि उजवा भाग तयार करून घेते। इथे आपल्याला डबल टिप सुद्धा लगेच मारून घ्यायची आहे। दोन्हीकडचे भाग तयार झाल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता खालच्या बाजूने आपल्याला असं हे कापड थोडंसं तिरकस दिसतंय।
म्हणून हे जे दोन्ही भाग आहेत ते मी पुन्हा एकावर एक ठेवते आणि याच्या दोन्ही साईडला मी अर्धा इंचावर मार्किंग करून अशा पद्धतीने तिरकस रेष ओढून घेते। आपण इथे जो टक्स मारलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला कट करायचं नाहीये, तर त्या ठिकाणापर्यंत फक्त तिरकस कट करायचंय, म्हणजे आपल्या ब्लाऊजचा जो खालचा भाग आहे तो एका सरळ रेषेमध्ये तयार होईल। त्याचप्रमाणे ब्लाऊजची फिटिंग करताना सुद्धा आपल्याला अडचणी येणार नाहीत। दोन्ही भाग तयार झाल्यानंतर इथे आपल्याला हुकपट्टी आणि लूपपट्टी लावायची आहे। हुकपट्टी आणि लूपपट्टी लावत असताना सुद्धा ती एकदम फिनिशिंग मध्ये लावली गेली पाहिजे। एकदम फिनिशिंग मध्ये हुकपट्टी आणि लूपपट्टी कशा पद्धतीने लावायची हे जर तुम्हाला माहित नसेल तर मी एका व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते। ह्या खूप छोट्या गोष्टी असतात, पण त्यामुळेच ब्लाऊजला फिनिशिंग येत असते। आता इथे खालच्या बाजूला मी पट्टी लावते, तर पट्टी लावत असताना जी हुक किंवा लूप कडची बाजू आहे त्या बाजूने मी अर्धा इंच ही पट्टी शिल्लक ठेवते। हुक आणि लूप पट्टी खालच्या बाजूने थोडी शिल्लक आहे। पट्टी जोडून झाल्यानंतर हा जो खालचा शिल्लक भाग आहे तो मी कट केलाय। या पट्टीला दाबटीप देत असताना हुक पट्टी किंवा लूप पट्टीकडच्या बाजूने या जो मी अर्धा इंच भाग जास्त ठेवलेला होता ती अर्धा इंच पट्टी मी इथे फोल्ड करून घेते, त्यामुळे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग सुद्धा खूप छान येते। पट्टी जोडून झाल्यानंतर त्याला दाबटीप दिली आणि मागच्या बाजूने अशा पद्धतीने ती फोल्ड करून घेतली। मागचा आणि पुढचा भाग तयार झाल्यानंतर त्याचे शोल्डर जोडून घेते। दोन्हीकडचे शोल्डर जोडत असताना त्याचे शिलाई मार्जिन सारखंच ठेवायचं आहे। इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन मी घेतलेला आहे। गळ्याला पट्टी लावण्याच्या अगोदर मी हुक पट्टी आणि लूप पट्टीचं माप टाकून घेतलं, त्यानंतर गळ्याला थोडासा गोलाकार देऊन गळपट्टी लावून घेतली, ती सुद्धा एकदम फिनिशिंग मध्ये लावलेली आहे। आता आपल्याला ब्लाऊजला बाह्या जोडायच्या आहे, त्याआधी मुंड्याकडचा जो खालचा भाग आहे तो मी मोजून घेतला। मागचा जो भाग आहे तो 8 इंच आहे, तर पुढचा जो भाग आहे तो 8.5 इंच आहे, म्हणून पुढचे जे दोन्ही भाग आहेत ते मी एकावर एक ठेवून घेतले आणि थोडासा आकार देऊन कट केलं। मागचा आणि पुढचा भाग सारखे असल्यानंतरच आपल्याला बाही लावायला घ्यायची आहे। शोल्डरवर बाहीचा सेंटर ठेवून मी आता इथे बाही लावून घेणार आहे। बाहीचा सेंटर हा शोल्डरवरच व्यवस्थित आला पाहिजे, म्हणजे आपल्या ब्लाऊजची फिटिंग सुद्धा व्यवस्थित होते आणि फिनिशिंग सुद्धा व्यवस्थित दिसते। दोन्ही साईडच्या बाह्या लावून झाल्यानंतर ब्लाऊजला आपल्याला फिटिंग करायची आहे। त्यासाठी असं सरळ ब्लाऊजवर मी एक पहिली टीप मारून घेते। एकदम कडेवरती ही टीप मारायची आहे। शिल्लक राहिलेलं कापड मी असं कट सुद्धा केलेलं आहे। त्यानंतर ब्लाऊज उलट करून मी अर्धा इंचावर टीप मारली। उलट ब्लाऊजवर एक टीप मारल्यानंतर इथं मी दंडघेराचं माप टाकते। ही हुकेकडची उजवी बाजू आहे, म्हणून इथे छातीचं माप मी 10 इंच टाकते। हे दोन्ही मार्किंग करून झाल्यानंतर खालच्या बाजूने अंदाजेच घेऊन मी सरळ टीप मारते। याच पद्धतीने मी डावी बाजू सुद्धा तयार करून घेणार आहे। फक्त डाव्या बाजूला आपण जेव्हा छातीचं माप टाकतोय त्यावेळेला आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचंय, म्हणजे इथे मी 10.5 इंचावर मार्क केलं आणि दंडघेराचं माप टाकून सरळ शिलाई मारली। कमरेकडच्या बाजूला आपण अंदाजेच माप घेतलेलं होतं, म्हणून आता मी इथे कंबरघेर मोजून घेते। आपला जर कंबरघेर इथे जास्त असेल तर दोन्ही बाजूने सारखंच मार्किंग करून आपल्याला नंतर फायनल फिटिंग करायची आहे। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। मुंड्यातला भाग सुद्धा तुम्ही पाहू शकता, तो सारखाच आलेला आहे आणि ब्लाऊजला फिनिशिंग सुद्धा खूप मस्त आलेली आहे। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा। थँक्यू।